आहे महाराज, सत्ताबळ. म्हणून सत्ताबळावाल्याच्या ठिकाणी बुद्धिवान माणसं काम करीत असतात, आय झालेली माणसं त्यांच्याकडे काम करीत असतात. हे सत्ताबळ श्रेष्ठ आहे. शरीर बळापेक्षा कोणतं बळ श्रेष्ठ आहे तर शरीर बळापेक्षा धनबळ श्रेष्ठ आहे. धनबळापेक्षाही बुद्धिबळ श्रेष्ठ आहे, सत्ताबळ श्रेष्ठ आहे. आणि सत्ताबळापेक्षा बुद्धिबळ श्रेष्ठ आहे. आणि सत्ताबळापेक्षा बुद्धिबळापेक्षा समाजबळ श्रेष्ठ आहे. ज्याच्या पाठीमाग समाज असतो त्याच्या माग त्याला कशाचीच भीती नसते. म्हणून समाजबळ पाठीशी असलं पाहिजे. म्हणून बुद्धिबळापेक्षा त्याच्यानंतर धनबळापेक्षाही काही वेळेस समाजबळ असेल तर धनहीन माणसं सुद्धा समाजावर राज्य करू शकतात. म्हणून धनबळापेक्षा सत्ताबळापेक्षा सत्ताबळ सुद्धा समाजबळाच्या पुढे वाकत असतं महाराज. ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये आज रोजी पाहायला मिळत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, सत्ताबळापेक्षा समाजबळ श्रेष्ठ आहे. आणि समाजबळापेक्षाही श्रेष्ठ बळ कोणतं असेल तर तपोबळ श्रेष्ठ आहे. म्हणून समाजकारणी माणसं, राजकारणी माणसं तपोनिधी असलेल्या साधू संतांच्या पुढे वाकत असतात. म्हणून तपोबळ श्रेष्ठ आहे. तपोबळापेक्षाही श्रेष्ठ बळ कोणतं असेल तर ज्ञानबळ असतं. आणि ज्ञानबळापेक्षाही श्रेष्ठ बळ कोणतं असतं तर भक्तिबळ असतं. कारण ज्याची भक्ती असते त्याच्या पुढं सत्ता वागते, त्याच्या पुढं समाज वागतो, त्याच्या पुढं बुद्धी वागते, त्याच्या पुढं शरीर बळ वागतं, त्याच्या पुढं धनबळ वागतं. म्हणून सगळ्यामध्ये शक्ती कोणती असेल तर भक्तिबळाची. आणि भक्तिबळापेक्षाही शक्ती कोणती असते तर वैराग्य बळाची. वैराग्य असेल, तुमच्या ठिकाणी त्याग असेल तर सगळे बळ तुमच्या पाठीशी येऊन उभे राहत असतात. म्हणून जीवनामध्ये त्याग असावा लागतो. स्वार्थ असेल तिथं शक्ती खलास होते. म्हणून त्याग जीवनामध्ये पाहिजे. त्याग बळ श्रेष्ठ आहे. आणि त्याग बळापेक्षाही सगळ्यात मोठं बळ कोणतं असेल तर सावता महाराजांनी 12व्या शतकात सांगितलेलं नामबळ श्रेष्ठ आहे महाराज. नाम घेणारा असेल तर त्याच्या पुढे तपोनिधी वागतो. नाम घेणारा असेल तर नामबळापेक्षा भक्तिबळ सुद्धा कमी आहे. भक्तिबळापेक्षा सगळ्यापेक्षा श्रेष्ठ बळ कोणतं असेल तर नामबळ श्रेष्ठ आहे. म्हणून महाराजांनी, सावता महाराजांनी आम्हाला जी देणगी देताना दिली ती सामान्य लोकाला तुमच्याकडे फक्त नावाची ताकद पाहिजे. एक गोष्ट सांगतो जाता जाता सगळ्याला झेपण्यासारखी. एक गोष्ट कोणती तर एक गावामध्ये भांडण लागलं. आणि भांडण लागल्यानंतर एक उदबत्ती छाप माणूस एका शक्तिशाली माणसाच्या तोंडात जाऊन मारायचा. आणि ते बी त्याचा हात बी पुरत नव्हता. त्यांनी उडी मारायची, तोंडात मारायची. आणि तोंडात मारली की त्यांनी आपला गपचिप गाल चोळायचा आणि गपचिप उभा राहायचा. आणि तो पुन्हा यायचा आणि शिव्या देत देत यायचा आणि पुन्हा एकदा तोंडात मारायचा. आणि तो माणूस गप बसायचा. त्यावेळेस बाहेरून आलेला माणूस म्हणला, ह्याची चटणी करण्यासारखी ताकद हवी, एवढा मोठा शक्तिशाली माणूस आहे. आणि हा उदबत्ती छाप पाव खाऊन आत्पाव झालेला हे त्याच्या तोंडात मारतून हा गप्प का बसतोय. त्यावेळेस सगळे लोक गप्प बसलेले होते आणि तो बी माणूस गप्प बसलेला होता. त्यावेळेस त्या बाकीच्यांनी सांगितलं, गप्प बसा, आगाऊपणा जास्त करू नका. तुम्ही बाहेरून गावून आलात, तुम्हाला माहित नाही. म्हणले काय माहित नाही. म्हणले जो तोंडात मारतोय त्याच्या शरीरात बळ नाही, त्याच्या बुद्धीत बळ नाही, त्याच्या मनगटात बळ नाही, पण त्याच्या पाठीमाग त्याचा एक भाऊ एसपी झालेला आहे. म्हणले त्याचा एक भाऊ एसपी झालेला आहे, दुसरा भाऊ न्यायाधीश आहे. म्हणले हायकोर्टामध्ये न्यायाधीश आहे. तिसरा भाऊ मंत्री आहे, चौथा भाऊ कलेक्टर आहे. आणि हे सगळे शक्तिशाली मोठ्याल्या माणसाचे नाव त्याच्या पाठीमाग येतं. म्हणून ह्यांनी गप्प त्याच्या तोंडात खाणं हेच त्याचं समजूतदारीनं घेणं हेच त्याचं बरोबर आहे. पण बलहीन असलेल्या माणसानी खरी शक्ती त्याच्या पाठीमाग असलेल्या त्याच्या भावाच्या नावाची ताकद आहे. तसं तुम्ही आम्ही शक्तीहीन आहोत. देवा अन्मी शक्तीहीने आणि भाकुतेने करुणा. आम्ही बळहीन आहोत पण आमच्या पाठीमाग भगवंताच्या नावाची ताकद आहे. त्याच्यामुळं भगवान परमात्मा आमच्या पाठीशी उभा राहू शकतो. म्हणून सावता महाराजांना सांगितलं,